सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी स्वागत करते आणि आज आपण मला मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांचा सगळ्यात पहिले धन्यवाद व्यक्त करते की ज्या तऱ्हेने मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला, मुंबईकरांनी आम्हाला प्रेम दिलं, त्या सर्व मुंबईकरांचे या ठिकाणी मी धन्यवाद सर्वप्रथम व्यक्त करते। सातत्याने लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं। काँग्रेस, वंचित आघाडी, आरपीआय गवई गट आणि रासपा यांनी एकत्रपणे ही आघाडी करून हे इलेक्शन लढलं आणि मला आनंद आहे की मुंबईकरांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे। येणाऱ्या काळात पण ही लढाई लढण्याचं काम आमचं असं सातत्याने सुरू राहील। मुंबईकरांचा आवाज बनण्याचं आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही प्रत्येक वेळेला जे आहे ते काम केलेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा मुंबईकरांचा आवाज, जसं मी सातत्याने बोलत आहे की मुंबईचे प्रश्न असेल, मग ट्रॅफिक असेल, सार्वजनिक परिवहन असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, पाणी असेल, प्रदूषण असेल, या सगळ्या मुद्द्यावर जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे सगळे नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलतील, मुंबईकरांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतील। मला अपेक्षा आहे की त्यांच्या माध्यमातून जे काम होईल त्याची नोंद येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण घ्याल। आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमचे 24 नगरसेवक निवडून आलेले आहेत, 24 कॅरेटचं सोनं आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली नाहीये। कुठल्याही ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही, कारण ते काँग्रेसी आहेत आणि काँग्रेस विचारधारेमध्ये निवडून आलेले लोक आहेत। जनमतांचा आदर करणं, पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि पक्षाच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणं हे काम ते करणार आहेत। आणि मी जसं सांगितलं, मुंबईकरांचा आवाज म्हणून येणाऱ्या काळात ते काम करणार आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण खूप आमच्या बरोबर वेळ या ठिकाणी थांबलात आणि आम्हाला सातत्याने सहकार्य करण्याचं या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पण काम झालं। मला आनंद आहे की इलेक्शन लढताना जे आहे त्या ठिकाणी आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो। येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार आहोत हे मी या ठिकाणी असं आहे की सोन्यामध्ये पण 17 कॅरेट असतं, 22 कॅरेट असतं, आमचं तर 24 कॅरेट आहे, म्हणजे खरं सोनं आहे। आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलत नाही, खरं सोनं सोनंच राहतं। आणि म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठल्याही तऱ्हेचं जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठलाही दबाव आहे? आज सगळे स्वइच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत। ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे आणि त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे की पक्ष त्यांच्या मागे उभा आहे। आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील किंवा आदरणीय सोनिया गांधी त्यांच्या मागे उभे आहेत आणि त्याच